नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जिल्हा परिषद पंचायत समितीला मुदतवाढ अशक्य. जिल्हा परिषदेत लवकरच प्रशासक राज येणार. मांजाने मृत्यू झालेल्या किरण सोनवणेचा परिवार अडचणीत. आई, पत्नी, 2 लहान मुलांचा आधार हरविला. मांजाने बळी गेलेल्या किरण सोनवणे यांच्या मृत्यूस कोण जबाबदार? प्रशासन निश्चित करेल काय? कोणावर मृत्यूची जबाबदारी? सिटी न्यूज सुपरफास्टने किरणची बातमी कोरी सोडली. किरणला अनोखी श्रद्धांजली आणि व्यक्त केली मदतीची अपेक्षा. वारी हनुमान मंदिराची दानपेटी चोरीला. 2 जिल्ह्यांचे पोलीस शोधत आहेत चोरट्याला. आता सविस्तर बातम्या. जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकारी सदस्यांचा कार्यकाळ शुक्रवार 17 जानेवारी रोजी संपुष्टात येणार आहे. प्रशासनाकडून पदाधिकारी व सदस्यांना निरोप देण्यासाठी स्नेह सोहळा आयोजित केला असून यासाठीचे निमंत्रण धाडण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता जवळपास मावळली असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी सदस्यांसह प्रशासनालाही अपेक्षा होती. अगदी काल परवापर्यंत पदाधिकारी व सदस्यांच्या तोंडी मुदतवाढ मिळण्याची भाषा होती. यापूर्वी जिल्हा परिषदेला 6 महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. त्यामुळे आताही मुदतवाढ मिळण्याचा काही पदाधिकारी सदस्य दावा करीत होते. परंतु प्रशासनाकडून आता स्नेह मेळाव्याची तयारी सुरू झाल्याने मुदतवाढ मिळणार नसल्याचे नक्की झाले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून मुदतीबाबत माहिती आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. यात जिल्हा परिषदची प्रथम सभा 16 जानेवारी 2020 रोजी झाली असून मुदत 17 जानेवारी 2025 ला संपेल असे नमूद केले. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीची पहिली बैठक 16 जानेवारी 2020 रोजी झाली असून मुदतही 16 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे असे म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा तिढा न्यायालयात असल्याने अकोलासह 8 जिल्हा परिषद वगळता कार्यकाळ संपलेल्या ठिकाणी निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे तेथे प्रशासक राज आहे. अशातच 14 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, धामणगाव, तिवसा या पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने तेथे संबंधित गटविकास अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे अकोला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मुदतवाढीची शक्यता मावळली आहे. संक्रांतीच्या दिवशी किरण सोनवणे या तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी व 2 लहान मुले आहेत. त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असून किरणच्या इलेक्ट्रिकच्या कामातून त्याचा उदरनिर्वाह होता. आता पुढे काय, असा प्रश्न किरण सोनवणे यांच्या परिवारासमोर आहे. 8 वर्षांपूर्वी किरण सोनवणे यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांच्यावर परिवाराची जबाबदारी होती. पत्नी राखी आणि 5 वर्षाचा प्रसाद आणि 2.5 वर्षाचा अंश यांच्यावरील किरण सोनवणे यांचे छत्रच हरविले. त्यामुळे आता या परिवाराला आर्थिक मदत कशी मिळेल असा प्रश्न विचारला जात आहे. नायलॉन मांजावर बंदी असताना इलेक्ट्रिकचे काम करणाऱ्या किरणचा मंगळवारी संक्रांतीच्या दिवशी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच किरणचे पुणे येथील बंधू अकोल्यात आले. त्यांनी झालेली दुर्घटना दुर्दैवी असल्याचे सांगत अशी घटना कोणासोबतच होऊ नये अशी भूमिका RRC न्यूज सोबत बोलताना घेतली. संक्रांतीच्या दिवशी पत्नी व मुलांना आणण्यासाठी गेलेले किरण सोनवणे यांचा मृतदेहच आज परिवाराच्या हाती लागला. खासगी इलेक्ट्रिकचे काम करणारे किरण यांच्या निधनाने मोठे नुकसान सोनवणे परिवाराचे झाले आहे. माझं तर मागणी हेच आहे की शासनाने या गोष्टीचा शोध घ्यायला पाहिजे की बंदी असताना बी चायनीज मांजा आपल्या अकोल्यामध्ये विकला कसा चालला आणि त्यामुळे निर्दोष लोकांचे बळी कसे चालले. आता माझा मोठा भाऊ, त्याला 2 लहान लहान मुलं आहेत. आता आमचा तर जीव गेला, पण हे दुसऱ्यासोबत नको व्हायला. यासाठी शासनाने काहीतरी सक्तीची कारवाई केलेली पाहिजे. नाही तर बस मग काय गरिबाचे जीव जातात हे आपण पाहत आलेलं आहे पहिलेपासून. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांनी हे जे कोणामुळे बी झालं असेल ते का झालं, कारण की त्याची चुकी काही नव्हती. तो काही रॅश ड्रायव्हिंग करत नव्हता का, जोरात गाडी नव्हती त्याची. फक्त त्याचा काय तो उतारावर होता आणि इतका कसा गळा तुम्ही आता सगळ्यांनी पाहिलंच असं. तुम्ही पाहू शकता त्या फोटोमध्ये की तिचा वोकल कॉर्ड किती डॅमेज झालेला. जर इतका म्हणजे इतका ठीक आहे. आता आमच्या सोबत जे झालं आम्ही तर आमचा दुःख आमच्यावर तो कोसळलेलाच आहे डोंगर.
आमचं एकच म्हणणं आहे फक्त की शासनाने आता या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे की भविष्यात हे दुसऱ्यासोबत घडू नये. कारण की कसं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाते या गोष्टी. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पतंगबाजी झाली आणि अनेकांचे हात कापले, अनेकांचे पाय कापले. हा सिलसिला कधीतरी थांबविण्याची गरज आहे. इतकेच नाही तर बंदी असताना नायलॉन मांजा विकला कोणी, आणला कोणी आणि वापरला कोणी असा प्रश्न अनुत्तरित राहत आहे. किरण सोनवणे यांचा बळी गेला असताना त्यास जबाबदार कोण व त्याविरोधात पोलीस कोणावर कारवाई करणार असा प्रश्न विचारला जात आहे. जुने शहर परिसरामधील गुरुदेवनगर कलावती मराठे या महिलेच्या पायात चायना मांजा अडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. यात या महिलेचा पाय मांजाने इतका चिरला गेला आहे की त्यांना उपचारादरम्यान चक्क 45 टाके पडले आहेत. संक्रांतीच्या दिवशी चायनीज मांजाने 4 जखमी झाले. यात दादाराव अनिल राहणार वानखेडे मलकापूर, श्लोक संतोष इंगळे राहणार कैलास टेकडी आणि सुमित गायकवाड राहणार खडकी. त्याचबरोबर गणेश श्रीवास्तव यांच्या डोळ्यांना चायना मेड नायलॉन मांजाने जखमी केले आहे. त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. याशिवाय विविध तालुक्यात देखील अशीच परिस्थिती होती. अकोला शहरात झालेल्या एका घटनेत किरण सोनवणे यांचा गळा कापला गेला. हा सर्व प्रकार सिंधी कॅम्पच्या उड्डाणपुलावर झाला. म्हणजे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर हा प्रकार झाला असून या प्रकरणात किरणच्या मृत्यूस कोण जबाबदार असा प्रश्न असून कोणाविरोधात पोलीस गुन्हा दाखल करेल अशी विचारणा आता होत आहे. नायलॉन मांजा या विषयावर कडक कारवाई करण्याचा आदेश दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्यांवर आता कारवाई करणार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. महापालिका, नगरपालिका, पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभाग आदी यंत्रणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन केले नसल्याचे चित्र आहे. त्याच्या विरोधात कारवाई कोण करणार असा प्रश्न विचारला जात आहे. हे जे अशी घटना घडत आहे, दुर्दैवी घटना आहे, याच्यावर जे लोक हे जो मांजा वापरू राहिले यांच्यावर सक्त कारवाई करायला पाहिजे. यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करायला पाहिजे. 302चे गुन्हे दाखल करायला पाहिजे. यांच्यावर सक्ती करा आणि हे प्रशासनाची पुरी लापरवाही आहे. हे निष्पाक लोकांचे जीव जातात. त्याच्यासाठी प्रशासनाने याच्यावर सक्तीची कारवाई करायला आणि यांची लापरवाही आहे. शासनाची पोलीस डिपार्टमेंट आहे, कॉर्पोरेशन आहे, यांची लापरवाही आहे. त्याच्यामुळे हे लोक जास्त फायदा घेतात. आणि ह्या मांजा येते हे सगळ्याला माहीत आहे कुठे काय येते. पूर्ण कर्मचारी यांना माहीत आहे. पण यांच्या भ्रष्टाचारामुळे हे सगळ्या घटना घडतात. लोकांचे जीव जातात. निष्पाक लोक आहेत. यांनी हे कारवाई करायलाच पाहिजे. ऍक्च्युली काल आपल्या अगोदर 4 ते 5 अशा घटना घडल्या की कसं डोळा गेलेला आहे. एक माझा मित्र आहे, नाक काटलं गेलं. हो, हे पाटलं माझा खास मित्र आहे तो. दीपक नावलकर म्हणून आहे. मी नाव इथं दीपक नावलकर म्हणून आहे. कोल्डखेडे राहतात. तो माझा मित्र आहे. त्याचा हे नाक बी कटलं आणि त्याचा हे बी कटलं इथं. त्याच्यावर प्रशासनानं कठोर कारवाई करायला पाहिजे. हर वर्षी ही घटना घडू राहिली, हर वेळेस घडू राहिली आणि याच्या दुर्लक्षपणामुळे घडू राहिली. प्रशासनाचे हे कुठल्याच प्रकारे कारवाई करते. ते खुल्यान मांजा ऐकतात ते लोक. कोणी काय ना आपला भाऊ बी असला आपण त्याच्यावर आक्षेप घेऊ. वर्तमानपत्रांनी बातमी छापावी यासाठी ते प्रकाशित होतात. पण आज सिटी न्यूज सुपरफास्ट या सायन दैनिक संक्रांतीच्या दिवशी किरण सोनवणे या युवकाचा नाहक बळी गेल्याचा निषेध अनोख्या पद्धतीने व्यक्त केला. निष्क्रिय प्रशासनाचा निषेध करत कुठलीही बातमी नायलॉन मांजा व त्यामुळे झालेल्या अपघाती मृत्यूबद्दल प्रकाशित केली नाही. नायलॉन मांजा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर विविध विभागांची निष्क्रियता अधोरेखित झाली आहे. त्यामुळेच किरण सोनवणे यांचा नायलॉन मांजाने गळा कापत मृत्यू झाला. किरण सोनवणे यांच्या परिवाराला आता प्रशासन आणि सरकार काय मदत करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाची निष्क्रियता अधोरेखित करत सायन दैनिक सिटी न्यूज सुपरफास्टने संक्रांतीच्या दिवशी किरण सोनवणेचा गेलेला बळी अधोरेखित करण्यासाठी याविषयीची खुली ही बातमी प्रकाशित केली आहे. केवळ मथळा देत उच्च न्यायालयाने नायलॉन मांजा संदर्भात दिलेल्या आदेशाचा अवमान झाला नाही काय याची विचारणा केली. बातमी न देता ही एखाद्या विषयाची गंभीरता अधोरेखित करण्यासाठी सिटी न्यूज सुपरफास्टने उचललेले पाऊल सशक्त लोकशाहीतील चौथा स्तंभ अद्याप जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. मांजाने गळा कापल्यानंतर याविषयी आता कुणावर जिल्हाधिकारी कारवाई करणार आणि किरण सोनवणेच्या परिवाराला आर्थिक मदत कशी मिळणार याविषयीची विचारणा नागरिकांनी केली आहे. पतंग उडवण्याची हौस निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतलेली आहे. आपल्यासोबत काही नागरिक जोडलेले आहेत आणि आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. पतंग उडवण्याची जी हौस आहे ही निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतलेली आहे आणि काल जी घटना आपल्या अकोल्यात घडलेली आहे
मनपा आणि पोलिसांनी जर आधीच याच्यावर कारवाई केली असती तर आज तो जीव वाचला असता असं तुम्हाला वाटतं का? 100% हो. भविष्यात हे जे पतंगचा मांजा आहे, चायनीज मांजा, हा जर प्रशासनानं जर मनावर घेतला तर 100% हा बंद होऊ शकते. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ह्या घटना घडत आहेत. याच्यात महानगरपालिकेचे प्रशासक आणि पोलीस प्रशासक यांनी जर कठोर कारवाई केली तर 100% बंद होऊ शकते. जीव वाचला असता. या नायलॉनचा माझ्या पाहिजेच नाही तसा. आणि आता आपण त्याच्यावर कारवाई पण केली जाते, पण चिल्लर विक्रेत्यांवर असा ठोस एक विक्रेता घेत नाही की ज्याच्यावरून जो मुद्देमाल येतो तो तिथेच बंद झाला पाहिजे, असं एक कारवाई नायलॉन माझे कारवाई करायलाच पाहिजे. त्याच्यावर नायलॉन माझे पाहिजेच नाही. फक्त काय पेपरला याला त्याला सांगून बा वांजा वापरू नका हे. मी तर म्हणतो निर्मिती करणाऱ्यावरही कारवाई करायला पाहिजे आणि उडवणाऱ्यावरही काय म्हणजे वापरणाऱ्यावरही कारवाई करायला पाहिजे. आणि कारवाई सक्तीची पाहिजे. निवड बोलून काय चालते. निष्पाप पक्षी झाले, माणसं झाले, विनाकारण त्रास सहन करावा लागतो. असं वाटतं तुम्हाला की मनपानी आणि पोलिसांनी जर याच्याकडे लक्ष दिलं असतं तर आज ती दुर्घटना वाचली असती? बरोबर, कदाचितच. माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक ज्यांनी घरावर जाऊन समजा ज्यांच्याकडे माझे आढळलं त्या मुलांना हे करायला पाहिजे, पालकांनाही बी शिक्षा व्हायला पाहिजे. आणि जे विनाकारण चोरून चारून तयार करतात, जिथे मांज्याची निर्मिती होते पहिलं तर त्याच्यावर वाच ठेवायला पाहिजे. कुठेतरी पॅरेंट्स पण म्हणजे आई वडील पण याला जबाबदार असू शकतात की मुलांना हे मांजे विक्री करून देतात. प्रश्नच येत नाही. काही आईवडील म्हणजे आईवडीलच पैसे असेल ना. आता लहान लहान मुलं आहेत समजा जवळपास 15 वर्षाचे 18 वर्षाचे मुलं, ते पैसे थोडी कमवू शकतात. आईवडीलच पैसे देतात ना. सक्तीच आहे ती. आता मोठमोठ्या घरी डिझेल लावणं, गच्चीवरून मांजे उडवणं काय पद्धत नाही. आता माझ्या आणि पतंग काढणे एकमेकांची. पतंग काढला म्हणजे कसं आहे तो रस्त्यावर जाऊन पडतो. निष्पाप जीव जातात ना. काही हेच त्याला चांगलंच नाही आहे. शासन फक्त कल्ला करते, कारवाई शून्य आहे. ठोस एक व्यवहार देत नाही. हा घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे. सरळ अन्यायाचंच काम चालू आहे. म्हणजे काही नाही, फक्त बोलणं चालू आहे, करणं काही नाही आहे. पतंग उडवण्याच्या हौसेमध्ये एक निष्पाप नागरिकांचा जीव गेलेला आहे आणि आपण आत्ताच नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे की पोलीस आणि मनपानी जर याच्यावर कारवाई केली असती तर आज एक निष्पाप जीव वाचला असता. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज, अकोला. नायलॉन मांजा मानवी जीवित व पशुपक्ष्यांच्या दुखापतीस अपघातास कारणीभूत ठरतो. त्यामुळे त्याची वाहतूक, विक्री व वापर जिल्ह्यात पूर्णपणे रोखण्यास व्यापक तपासण्या आणि कडक कारवाई करावी असा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी 1 जानेवारी रोजी घेतलेल्या बैठकीत दिले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिसांनी काय कारवाया केल्या असा प्रश्न विचारला जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मकर संक्रांतीच्या अनुषंगाने नायलॉन मांजाची अवैध वाहतूक, विक्री व वापरावर बंदी आणून विक्रेत्यांवर कारवाई आदी पूर्वतयारीसाठी 1 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घेतली होती. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे, उपवन संरक्षक डॉक्टर कुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी महेश भिवापूरकर, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी डॉक्टर विश्वनाथ वडजे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व इतर अधिकारी उपस्थित होते. तरी देखील जिल्ह्यात नायलॉन, सिंथेटिक मांजाबरोबरच ग्लास कोटेड कॉटन थ्रेड मांजाही विकला गेला. त्याची विक्री, वापर, वाहतूक पूर्णपणे रोखणे आवश्यक होते. महापालिका, नगरपालिका, पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभाग आदी यंत्रणांनी व्यापक तपासण्या व कठोर कारवाईचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. तरी देखील अनेक लोक जखमी झाले. इतकेच नाही तर चाचोंडीचा किरण सोनवणे याचा बळी गेला. किरण सोनवणे याच्या मृत्यूस जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात असून आता जिल्हाधिकारी या मृत्यू प्रकरणात कोणावर कारवाई करते असा प्रश्न विचारला जात आहे. नायलॉन मांजाची अवैध वाहतूक, विक्री व वापरावर बंदी आणून विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी 2022 मध्ये पथक गठीत करण्यात आले. त्याने किती कारवाया केल्या, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काय कारवाया केल्या असा प्रश्न विचारला जात आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. राज्य शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. आतापर्यंत शेकडो नागरिकांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत.
बुधवारी पहाटे 5:30 वाजता विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक आणि लक्झरी बसमध्ये जोरदार टक्कर झाली. अपघातात लक्झरी बस चालकाचा मृत्यू झाला, तर बसमधील 15 ते 16 प्रवासी जखमी झाले. अमरावती पोलीस स्टेशन अंतर्गत मंगरूळ दस्तगीरच्या हद्दीत आष्टीजवळ अपघात झाला. बुधवारी पहाटे लक्झरी बस आणि ट्रक यांच्यामध्ये जोरदार भिडंत झाली. पुणे येथून नागपूरला लक्झरी बस जात होती. 30 प्रवासी बसमध्ये होते. अपघात एवढा भीषण होता की बसची दिशाच बदलली. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर, मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, हायवे ट्रॅफिकचे ठाणेदार कर्मचारी आणि MSRDची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. जखमींना प्रथमोपचारासाठी धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालय आणि पुलगावला पाठवले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना यवतमाळला रेफर करण्यात आले. जखमींना उपचार मिळवून देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. दिवंगत कर्मचाऱ्यांचे 8 वर्षापासून प्रलंबित वेतन व उपदानाची रक्कम त्यांच्या कुटुंबियांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नामुळे मिळू शकली. पाहूया याविषयीचा वृत्तांत. जिल्हा परिषद येथे उपशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकारी यांचे अकस्मात निधन झाले होते. त्यांच्या उपदानाची सुमारे 7 लाख रुपयांची रक्कम प्रलंबित होती. त्यासाठी त्यांचे पती व कुटुंबियांनी शिक्षणाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदकडे पाठपुरावा केला. अर्जदाराचे प्रकरण वरिष्ठ लेखाधिकारी कार्यालय येथे प्रलंबित होते. आपली हक्काची रक्कम मिळावी म्हणून अर्जदाराने विधी सेवा प्राधिकरणाकडेही अर्ज केला. विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागपूर उच्च न्यायालयातील विधी सेवा उपसमितीकडे विनंती करण्यात आली. त्यानुसार पाठपुरावा होऊन उपदानाची मूळ रक्कम अर्जदाराला मिळाली. अर्जदाराने समाधान व्यक्त केले. आपसातील वाद मध्यस्थी केंद्रात मिटवण्यासाठी तसेच शासन स्तरावर काही वैध समस्या अडचणी असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश RS तिवारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्राधिकरण कार्यरत असून कार्यालयीन संपर्क क्रमांक 85 91 90 39 30 आणि 07 24 24 10 145 असा आहे. अकोला महापालिकेने स्वाती इंडस्ट्रीजचा करारनामा रद्द केल्यामुळे महापालिकेला सर्व करांची वसुली करावी लागणार आहे. परंतु सॉफ्टवेअर अपडेट नसल्याने महापालिकेची कर वसुली थांबली आहे. महापालिकेत किंवा झोन कार्यालयांमध्ये कराचा भरणा करण्यासाठी येणाऱ्या मालमत्ताधारकांना परत पाठविण्यात येत असल्याचे कळते. स्वाती इंडस्ट्रीजने 8.39% कमिशनवर त्यांच्याकडील सॉफ्टवेअरच्या आधारे वसुली केली. परंतु आता मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी त्यांचा करारनामाच रद्द केल्यामुळे महापालिकेला मालमत्ता कराची वसुली करावी लागणार आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर मनपा प्रशासनाकडे नाही. महापालिका प्रशासनाने जुन्याच कंपनीकडून सॉफ्टवेअर घेतले असून हे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरू आहे. सॉफ्टवेअर विकसित झाल्यानंतर करासंबंधी संपूर्ण डेटा या सॉफ्टवेअरमध्ये टाकण्यात येणार आहे. सॉफ्टवेअर अपडेट होताच वसुलीचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे महापालिकेचे कर अधीक्षक विजय पारतवार यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने शहरातील स्थापत्य कंपनीकडून सॉफ्टवेअर घेतले असून हे सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने स्वाती इंडस्ट्रीजकडून कर वसुलीचा डेटा घेतला असून हा डेटा अपलोड करण्यात वेळ जात असल्याने मालमत्ता कर वसुली कामास विलंब होत आहे. लवकरात लवकर डेटा अपलोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सॉफ्टवेअर विकसित करून त्यात डेटा अपलोड करण्यात विलंब होत आहे. वसुलीचे काम लवकर सुरू व्हावे या दृष्टीने युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांनी स्पष्ट केले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. खारपान पट्ट्यातील नागरिकांना पाण्यासाठी नेहमी संघर्ष करावा लागतो आणि यंदा तर काटेपूर्णा प्रकल्पात मुबलक पाणी आहे, परंतु नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना वेळेत पाणी पुरवठा होत नाही. जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला तरीही समस्या दूर झाली नाही.
स्थानिक पातळीवर दखल न घेतल्याने उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाला मेल केला. त्यांच्या कार्यालयाकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला मेल आला. याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले आहे. अकोला तालुक्यातील आखतवाडा, श्यामाबाद आणि अनकवाडी परिसरातील गावांना अनियमित पाणी पुरवठा होत आहे. या भागात नियमित पाणी पुरवठा व्हावा म्हणून पाठपुरावा करण्यात आला, परंतु समस्या दूर झाली नाही. यामुळे समाजसेवक राजेंद्र बाहेती यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाला मेल केला. शिंदे यांच्या कार्यालयाने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला मेल पाठवला. तसेच या भागातील समस्येकडे लक्ष वेधले. आता तरी समस्या सुटावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. चोरट्यांनी वारी हनुमान मंदिराची दानपेटी फोडून मंदिराचा पैसा लंपास केला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी वारी हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात असून चोरट्याला पोलिसांनी अटक करण्याची मागणी होत आहे. सोनाळा पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या तथा समर्थ रामदास स्वामी द्वारा स्थापित प्रसिद्ध वारी हनुमान मंदिरात चोरी झाली. अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर स्थित प्रसिद्ध तीर्थक्षेत्र स्थळी चोरी झाल्यामुळे भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या रात्री चोरांनी मंदिरातील मुख्य दानपेटी आणि हनुमान मूर्तीचे मौल्यवान दागिने लंपास केले. बुधवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. चोरी झालेल्या ऐवजात 4 ते 5 किलो चांदीचे दागिने, दानपेटीमधील 70 ते 75 हजार रुपयांचा समावेश आहे. चोरांनी चोरी केल्यावर रिकामी दानपेटी तथा अन्य सामुग्री वान नदी ओलांडून हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत फेकलेली दिसली. त्यामुळे अकोला आणि बुलढाणा पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे आव्हान आहे. वारी हनुमान मंदिर लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. तसेच चोरीमुळे मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले. चोरट्यांचा शोध लावून त्यांना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी भाविक करीत आहेत. दोन्ही जिल्ह्यातील पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. हे विशेष. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जिल्हा परिषद पंचायत समितीला मुदतवाढ अशक्य. जिल्हा परिषदेत लवकरच प्रशासक राज येणार. मांजाने मृत्यू झालेल्या किरण सोनोनेचा परिवार अडचणीत. आई, पत्नी, 2 लहान मुलांचा आधार हरविला. मांजाने बळी गेलेल्या किरण सोनोने यांच्या मृत्यूस कोण जबाबदार? प्रशासन निश्चित करेल काय? कोणावर मृत्यूची जबाबदारी? सिटी न्यूज सुपरफास्टने किरणची बातमी कोरी सोडली. किरणला अनोखी श्रद्धांजली आणि व्यक्त केली मदतीची अपेक्षा. वारी हनुमान मंदिराची दानपेटी चोरीला. 2 जिल्ह्यांचे पोलीस शोधत आहेत चोरट्याला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.